नमस्कार मंडळी. आजच्या भागात आज आपण बघणार आहोत की परांजपे हे अद्वैत आणि कलाला म्हणत असतात की खरंच देवाने ह्या दोघांची जोडी खरंच खूप स्पेशल बनवली आहे आणि हे अगदी मेड्स फॉर इच अदर आहेत. त्यानंतर बाबा परांजपेंना घेऊन तिथून निघून जातात तेव्हा अद्वैत मागे म्हणत असतो की काय बोलताय मेड्स फॉर इच अदर, ही काय माझ्यासाठी मेड्स फॉर इच अदर असणार आहे. पण मला एक कळत नाही, बाबा हिची एवढी साईड का घेताय, म्हणजे प्रत्येक वेळी तर माझ्या साईडने बोलत असतात. तेव्हा कला त्याला म्हणते की तू ज्या जगात वावरतो ना तिकडनं तुला सगळं उलटच दिसतं वाटतं. तुझ्या बाबांनी माझं केलेलं कौतुक दिसतं, परंतु तुझ्या बाबांनी तुझ्याबद्दल जे चांगलं बोललं ते नाही तुला दिसलं ना. तितक्यातच एक मुलगा येतो आणि अद्वैतच्या कानात तो सांगतो की साहेब तुम्हाला भेटायला इन्स्पेक्टर आले. तर अद्वैत म्हणतो की मला. अद्वैत आता त्या इन्स्पेक्टर कडे जातो. इन्स्पेक्टर अद्वैतला म्हणत असतो की खरंच सर मला माहित नव्हतं की तुमच्या इथे फंक्शन आहे, नाहीतर मी उद्याच आलो असतो. तर अद्वैत म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही का बरं आला होता ते तर सांगा. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की तुमच्या मिसेसने 2 दिवसापूर्वी त्यांच्या बहिणीची मिसिंगची कंप्लेंट दिली होती, त्याबद्दलच मला तुमच्याशी बोलायचं होतं. खरं तर त्यांच्याकडनं मला काही डिटेल्स पाहिजे होत्या म्हणून मी इथे आलो होतो. अद्वैत आता विचार करतो की नैनाची मिसिंग कंप्लेंट, खरंच ही मुलगी खूप आगाऊ आहे. हिने तर नैनाची मिसिंग कंप्लेंट सुद्धा फाईल केली, पण केव्हा केलं हिने सगळं. अद्वैत इन्स्पेक्टरला सांगतो की खरं तर आता ती बिझी आहे, कारण घरी फंक्शन आहे ना, त्यामुळे ती आता तुम्हाला भेटू शकत नाही. मी तिला उद्या तुमच्याकडे यायला सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही. आता इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. तर इकडे संगीता चांदेकरांच्या घरी गेलेली असते, त्यामुळे काजलला फार टेन्शन आलेलं असतं आणि पक्याला घेऊन ती संगीताला आणायला जातच असते. परंतु त्याच वेळी तिथे बाबा येतात, त्यामुळे तिला कुठेही जाता येत नाही. बाबा तिला विचारतात की संगीता कुठे. आता काय उत्तर द्यावं तिला समजत नसतं. तर इकडे इन्स्पेक्टर हे जेवणासाठी आलेले असतात, कारण अद्वैतने त्यांना जेवून जायला सांगितलेलं. तर नैना आणि राहुल तिथेच दोघ जण बोलत असतात. राहुल म्हणत असतो की अद्वैतने तुझी मिसिंग कंप्लेंट केली ना, त्याच्याबद्दलच काहीतरी बोलायला आले असतील हे पोलीस. आता त्याने नक्की तुझ्याबद्दल काय सांगितलंय हे तर मला काय माहित नाही. नैना म्हणते की राहुल तू काही पण कर, परंतु ती पोलीस कंप्लेंट मागे गेली पाहिजे, नाहीतर मी सगळ्यांना सांगेल की तूच मला पळून नेलं होतंस. राहुल तिला म्हणतो की आता तू इथून जा, मग आपण नंतर सगळं भेटून बोलूयात. नैना आता तिथून निघून गेलेली असते. तर अद्वैतला मात्र कलाचा फार राग आलेला असतो. तो विचार करत असतो की ही मुलगी समजते तरी काय स्वतःला. हिला काय वाटलं होतं की नैनाची जर हिने कंप्लेंट केली तर कोणाला घरात कळणार नाही, पण आता मी अजिबात फसणार नाही. खरं तर मला असं वाटतंय की ती नैना पळून गेली ना, त्याच्यामध्ये हिचाच काहीतरी हात असणार आहे. मला एक गोष्टही कळत नाही की आबांना हिच्यावर एवढा विश्वास का बरे. ते काही असलं तर मी हिला सोडणार नाहीये, पण स्वतःच्या नावापुढे चांदेकर लावण्याची खूप हौस आहे ना हिला, मग त्या नावाप्रमाणे काही जबाबदाऱ्या सुद्धा येतात, त्या तिला पार पाडाव्याच लागतील. ही अशी कशी पोलिसांकडे जाऊ शकते. आता हिचं खरं रूप तर मी सगळ्यांसमोर आणणारच. तेवढ्यातच आबा अद्वैतला हाक मारतात. तर रोहिणीला मात्र काहीतरी धमाका करायचा असतो. रोहिणी आबांना म्हणते की आबा मी काय म्हणते, बाहेर जे सफाई कामगार आलेत ना, त्यांना आपण कला आणि अद्वैतच्या हस्ते काही गिफ्ट देऊयात ना. तर आबा म्हणतात की अरे वा, चांगली कल्पना, ही चांगलं सुचलं तुला. आबा लगेचच आनंदला सांगतात की सफाई कामगारांना बोलावून आण आणि घरातल्या लोकांनाही बोलावून आण. आता सगळे सफाई कामगार तिथे जमलेले असतात आणि त्यामध्ये संगीता सुद्धा असते. सोहम मात्र प्रचंड घाबरलेला असतं. सोहमला भीती वाटते की आता या सगळ्यांमध्ये जर कला वहिनीच्या आईला जर कोणी बघितलं तर खूप मोठा गोंधळ होणार आहे. आनंद काही भेटवस्तू देखील घेऊन आलेला असतो आणि अद्वैत आणि कलाच्या हस्ते आता त्या भेटवस्तूंचं वाटप होणार असतं. सोहम मात्र फार घाबरलेला असतो. अद्वैत आणि कला आता एकेकाला ते गिफ्ट देत असतात. तर रोहिणी म्हणत असते की आता मात्र खूप मोठा गोंधळ होणार आहे. संगीताची वेळ आता जवळ आलेली असते. तर संगीता विचार करते की आता माझ्या मुलीच्या संसारामध्ये काही विघ्न यायला नको, त्यामुळे मी आधीच निघून गेलेलं बरं. आता संगीता तिथून पळ काढत असते. तेवढ्यात रोहिणी तिला थांबवते आणि म्हणते की अहो तुम्ही कुठे चाललात तिकडे. सरोज वहिनी अगं बघ ना, ह्या तर गिफ्ट न घेताच निघाल्यात. रोहिणी संगीताला म्हणत असते की अहो असं जाऊ नका, नवीन जोडप्याला आशीर्वाद तरी द्या. त्यामुळे संगीताला आता पुन्हा मागे यावं लागतं. संगीता तोंड लपवत असते आणि कला आणि अद्वैत आता पटकन तिला गिफ्टही देऊन टाकतात, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की ती संगीताच आहे म्हणून. परंतु रोहिणीला समजतं की आता कला आणि अद्वैतचं तर संगीतावर लक्ष गेलं नाही, त्यामुळे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आता रोहिणी मुद्दामच संगीताला धक्का देते. त्यामुळे संगीताच्या हातातलं गिफ्ट खाली पडतं आणि कला ते गिफ्ट देण्यासाठी जाते. तेव्हा संगीताची आणि कलाची नजरेला नजर मिळते. तर कलाला कळलेलं असतं की ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली आईच आहे. तर संगीताच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि कलाच्या तोंडावरनं हात फिरवत ती म्हणत असते की फक्त याच जन्मी नाही तर 7 जन्मासाठी असेच तुम्ही एकत्र राहा. आणि असं म्हणून आता संगीता तिथून निघून आलेली असते. रात्रीची वेळ झालेली असते. संगीता घरी आलेली असते. गुपचूप घरात शिरण्याचा ती प्रयत्न करत असते, परंतु त्याच वेळी तिथे बाबा येतात आणि लाईट लावतात. आता बाबांना समोर बघून संगीता मात्र फार घाबरते. बाबा संगीताला विचारतात की कुठे गेली होतीस तू. तेव्हा संगीता सांगते की आता जर तुम्हाला विचारून गेले
असते तर तुम्ही मला काही सोडलं असतं का? माझ्या कलेच्या घरी तिचा जागरण गोंधळ होता आणि तिचं सुख बघायलाच गेले होते. तेव्हा बाबा सुद्धा आता संगीताला म्हणतात की मी माझ्या बायकोला ओरडलो असतो, पण आता एका आईला तरी कसं ओरडणार मी? कशी आहे माझी कला? तेव्हा संगीता म्हणते की आपली कला लई म्हणजे लई खुश आहे. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये माझी कला शोभून दिसत होती सगळीकडं. आणि हे फक्त मी नव्हते बोलत, तर तिथे जमलेले सगळे पाहुणे हेच बोलत होते. बाबा संगीताला म्हणत असतात की नाही नाही संगी, असं नाही झालंय, खरं खरं सांग काय झालं तिकडे? तेव्हा संगीता म्हणते की अहो मी खरंच सांगते की आपली कला तिकडे खूप खुश आहे. आणि आबाजी तर स्वतःच्या तोंडाने म्हटले की आमची कला म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आहे. काजू म्हणत असते की आई असं जर झालं असेल तर एकदम भारी झालं ग हे सगळं, परंतु तू कलाताईला भेटलीस का? त्यावर संगीता म्हणते की नाही मी तिला भेटली नाही. तेव्हा बाबा संगीताला म्हणतात की मग जर तू भेटलीच नाही तर तुला कसं काय माहिती की ती एवढी खुश आहे म्हणून, आणि तुझ्या डोळ्यात पाणी कसं काय? तर संगीता म्हणते की अहो डोळ्यातलं पाण्याचं काय घेऊन बसला? जर आनंदी असलं तरी डोळ्यातून पाणी येतं आणि दुःखी असल्यावर मगही येतं, आणि हे आनंदाश्रू आहे. तर बाबा म्हणतात की संगे तुझ्या डोळ्यातलं पाणी खोटं बोलत असेल, परंतु तुझे डोळे मात्र कधी खोटं नाही बोलणार. नक्कीच तिकडे काहीतरी झाले. संगीता म्हणते की अहो काय झाले तुम्हाला? काही नाही झालंय तिकडं. बरं काजू चल, तुला उद्या लवकर कॉलेजला जायचं असेल ना, लवकर सगळ्यांनी झोपून घ्या बरं, मीही खूप दमले. असं म्हणून आता संगीता तिथून निघून जाते. तर आता काजल ही हॉलमध्येच उभी असते. बाबा तिथून निघून गेलेले असतात आणि त्याच वेळी नैना देखील घरी आलेली असते, परंतु दरवाजा बंद असतो, त्यामुळे खिडकीतून ती काजलला हाक मारत असते. तर काजल तिथे येते आणि काजल तिला विचारते की काय ग, तू बाहेर काय करतेयस? आईने तुला सांगितलं होतं ना की तुला घरामध्येच थांबायचं म्हणून, मग बाहेर कशाला गेलीस? तर नैना तिला म्हणत असते की तू गप्प बस, तुला सांगितलं ना दरवाजा उघड, तर तेवढा दरवाजा उघड. काजल म्हणत असते की तुला काय वाटलं की मी तुझं ऐकत बसेल आता? मी काय तुझं ऐकणारी नाहीये. नैना म्हणते की अगं तुझं वय किती, तू बोलतेस किती? हे बघ जास्तीचा शहाणपणा करू नको, शिस्तीत दरवाजा उघड. काजल म्हणते की जर आई बाबांना कळलं तू घराच्या बाहेर गेली आणि तुला बाहेर जाण्यासाठी मी तुझी मदत केली आहे ना, तर मलाच धरती. तर नैना म्हणत असते की तू जर आता दरवाजा उघडला नाही ना, तर तसंही आई बाबांना सगळं कळणार आहे. काजल म्हणते की जाऊ दे आता, जास्त मोठ्याने बोलू नकोस, उघडते मी दरवाजा. काजल आता दरवाजा उघडते. नैना घरामध्ये येते आणि डायरेक्ट तिच्या रूम मध्ये जाते. तर इकडे कला ही एकटीच रूम मध्ये बसलेली असते आणि तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिला आठवत असते कशा प्रकारे आई एक सफाई कामगार म्हणून चांदेकरांच्या घरी आली होती आणि तिला फार वाईट वाटत असतं. ती मनात म्हणत असते की आईला फक्त मला एकदा बघायचं होतं, त्यामुळे आज तिने दिवसभर इथे काम केलं, एक सफाई कामगार म्हणून वावरली. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचंय. त्यावर कला म्हणते की पण मला नाही बोलायचं तुझ्याशी, आपण उद्या बोलूयात प्लीज. तेव्हा अद्वैत मात्र तिथेच उभा असतो. कला म्हणते की काय झालं, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? अद्वैत म्हणत असतो की मी तुला सांगितलं ना मला तुझ्याशी आत्ता बोलायचंय, तर तुला माझ्याशी बोलावंच लागेल. चांदेकरांची सून म्हणून खूप मिरवण्याची सवय लागली आहे ना तुला, मग एवढं लक्षात राहू दे, चांदेकरांच्या नावासोबत काही जबाबदाऱ्या देखील येतात. कला विचारते की नक्की कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की नैनाच्या मिसिंग कंप्लेंटवर तूच सही केलीस ना चांदेकरांच्या वतीने? कला म्हणते की हो. काय झालं, पोलिसांचा काही कॉल वगैरे आला होता का? अद्वैत तिला विचारतो की काय मिळवलंस तू हे सगळं करून, आणि हे सगळं करायची काय गरज होती तुला? का केलंस तू असं? तेव्हा कला सांगू लागते की हे बघ नैनाताई माझी मोठी बहीण आहे आणि मला तिची काळजी आहे, आणि मी माझ्या घरच्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकत नव्हते, मला तिची काळजी वाटत होती म्हणून मी केली मिसिंग कंप्लेंट. उद्या देव न जाणो जर तुझ्या घरामध्ये असं जर काही झालं असतं तर तूही तेच केलं असतंस ना. तुला माझी प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते आणि तुला बोलून तरी काय उपयोग? चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे तिला हे लग्न टाळायचं होतं म्हणून ती पळून गेली होती, मग ती अजूनपर्यंत घरी यायला हवी होती, आणि ती जर इथे आली नाही याचा अर्थ नैनाताई नक्कीच मोठ्या कुठल्या तरी अडचणीत आहे. सरोज मॅडमने मला अट घातली आहे, त्यामुळे धड मी घरच्यांशीही बोलू शकत नाही. मग अशा परिस्थितीत मी काय नैनाताईला वाऱ्यावर सोडून द्यायचं होतं? हे बघ माझे आई बाबा माझी जबाब, त्यांच्यासाठी तर मी एवढं नक्कीच करू शकते. तर आता अद्वैत बोलायला जातो. कला मात्र त्याचं काहीही ऐकून न घेता दरवाजा बंद करून टाकते. दरवाजा ती जोरात बंद करते, त्यामुळे अद्वैतला फार राग येतो. अद्वैत आता जोरजोराने दरवाजा वाजवायला लागतो, दरवाजाला लाथ मारायला लागतो आणि धक्क्याने आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतो. तर आता कलाला भीती वाटते की हा दरवाजा मोडून आतमध्ये येतो की काय. तर कला आता दरवाजा उघडते आणि त्याच वेळी नेमका अद्वैत आता जोराने दरवाजाला धक्का मारायला जातो आणि डायरेक्टली कलाच्या रूम मध्ये येऊन खाली पडतो. अद्वैतला फार राग येतो. अद्वैत म्हणतो की तुला काही मॅनर्स वगैरे आहे की नाही, जरा सुद्धा शिष्टाचार नाहीये का तुझ्यामध्ये? कला म्हणते की माझ्या शिष्टाचाराचं जाऊ दे, परंतु तुझ्या इतका शिष्टपणा तर मी अजिबात नाही दाखवत. त्या दिवशी डायनिंग टेबल जवळ मला जेव्हा चक्कर आली तेव्हा तुला दिसत होतं, तरी सुद्धा तू मला आधार नाही दिलास. आठवतंय की विसरलास तू? अद्वैत आता तिच्याशी काहीच बोलत नाही आणि अद्वैत आता तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आता कला उठते, तुळशीची पूजा करते, घराबाहेर रांगोळी काढते, देवाचा दिवा लावते. तिला हात जोडून ती देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की मला माहित नाही की ह्या घरातला माझा प्रवास कसा
असणार आहे. खरं तर नैनाताईच्या एका चुकीमुळे मला आणि माझ्या घरच्यांना हे सगळं भोगावं लागतंय. ह्या घरच्यांना सुद्धा हे सगळं सहन करावं लागतंय. पण मी आता काय करू शकते देवा? पण मी तुझ्याकडे फक्त एकच मागणी करू शकते की ह्या घरात नैनाताईमुळे सगळ्यांना जे दुःख झालंय ते फक्त लवकरात लवकर कमी कर. या घरात लवकरात लवकर काहीतरी चांगलं होऊ दे आणि माझ्या आईबाबांच्या वेदना देखील कमी कर. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे इन्स्पेक्टर आता खरेंच्या घरी गेलेले असतात. संगीता दारात उभी असते. ते संगीताला विचारतात की आम्ही तुमच्या मुलीची इथे चौकशी करायला आलोय. नैना मात्र फार घाबरलेली असते. तर सर्वजण जेवायला बसलेले असतात. रोहिणी म्हणत असते की कला, आज तू स्वयंपाक केलाय म्हणून बघ सगळेजण जेवायला आलेत आज. अद्वैतला जेव्हा समजतं की कलाने स्वयंपाक केलाय तेव्हा अद्वैतला ते अजिबात आवडत नाही आणि अद्वैत आता ताटावरनं उठतो, किचन मध्ये जातो आणि मिरची खात बसतो. आता हिरवी मिरची खात असताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं, तरीही तो आता मिरची खाण्याचं काही थांबवत नाही आणि त्याचा हा प्रकार बघून आता सर्वजण थबकलेले असतात. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.